गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आलो आहे बटरफ्लाय बीचला. बीचवर जाऊन थोडंसं आम्ही थांबणार आहे, चिल करणार आहे. तर आता आपण तिकडे जाऊया. आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो. अर्ध्या रस्त्यात नाही, ऑलमोस्ट पोचतोच आहे. खूप भारी आहे हा बीच म्हणतात. एकदा बघायचंच आहे मला. मी फर्स्ट टाईम येतो आहे बटरफ्लाय बीचवर. आणि आता आम्ही साऊथ गोव्याला थोडंसं खायचं बघतो, कारण तिथं खायला भेटत आहे. तर हे लक्षात ठेवा, तिथं काय खायला भेटत नाही तर तुम्ही इथनं खाऊन घेऊन जा. खायला घेऊन जावा, प्यायला घेऊन जावा, सगळं पाणी तिथं काहीही भेटत नाही. तिथं जाऊन फक्त बीचवर बसायचं असतं. ओके, जेवण करायचं आहे आम्हाला. हे आहे प्रॉन्स थाळी आणि मी घेतली चिकन कढाई. एक पूजा मग काम दूजा. मग आम्ही जाऊ आता बटरफ्लायला. पहिला भूक लागली का तिथं काय भेटलं नाही ना, सो इसलिए पहिला खाऊन घेतो. ओके, चलो लेट्स गो गाईस. सो आता आम्ही चाललो आहे ट्रॅक टू बटरफ्लाय बीच. आता आम्ही पोचलोय बटरफ्लाय बीचला. चिताच्या स्पीड. ओके, आता 1 किलोमीटरचं ट्रेकिंग आहे का वॉकिंग आहे माहीत नाही, पण ही पळती आहे. हिनं मला जॉगिंग करायला लावले. सो असं दिसतंय तुम्हाला. चालली आहे ती छान छान. ओके, आता आपण तिकडे जाऊया. आता ट्रेक आहे का काय आहे. गाडी तर जातीये, गाडी जाऊ शकते की. 1 किलोमीटरचं काहीतरी ट्रेक आहे म्हणे. नुसता फास्ट पळती ही. फास्ट चालणारच आहे. सगळं वजन माझ्या बॅगेत दिलं ना. हे काय मागे बॅग दिली. पाण्याच्या 2 बॉटल, खायचं सामान, कपडे, सगळं तर माझ्या बॅग येते. मेरे को फास्ट चलने तो आने दे. साऊथ गोव्याला यायला लागेल. आणि साऊथ गोव्यावरचं एक घाट आहे. त्या घाटमध्ये येऊन कच्चा रस्ता आहे. कच्चा रस्ता 2 किलोमीटरचा आहे. 2 किलोमीटरच्या कच्च्या रस्त्यानंतर तुम्हाला पार्किंग करायला लागेल. तिथं 100 रुपीज द्यायला लागेल. अँड देन त्याच्यानंतर हे ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग वॉकिंग बोलू शकता, ट्रेकिंग बोलू शकता. आय डोंट नो. ट्रेकिंग म्हणजे डोंगरावर चढायचं असतं. इथं तर मला ट्रेकिंगचं काहीतरी असं वाटत नाही आहे. आय थिंक चालू झालं आहे ट्रेकिंग आता. सो ट्रेकिंग तर करतोच आहे. वॉकिंग चालू आहे सध्या. आय थिंक आता ट्रेकिंग चालू होईल. ओके, सो आता आम्ही पोचतोय. गाईस, फक्त एवढंच की इथं संध्याकाळी थांबू नाही शकत. त्यातच अजून एक ऑप्शन आहे. ते कुठलं तरी एक बीच आहे म्हणतात, मला नाही माहिती, मी विसरलो. कुठलं तरी बीच. तिथनं डायरेक्ट बोट असती. ती बोट सोडतात इकडं. बोट सोडतात अर्धा तासासाठी आणि परत अर्धा तासानंतर घ्यायला येतात. ते एक ऑप्शन आहे. अगर तुम्हाला जास्त वेळ थांबायचं बटरफ्लाय बीचवर तर तुम्हाला ट्रेकिंग नाही तर इथं 2 व्हीलर अलाउड आहे. तर 250 रुपीज 2 व्हीलर ना जाऊ शकतो. हॅलो गाईज, मी बघा एक सुंदर चांगली बोलणी तयारी करून बीचवर निघाली आहे. ऊन बिन लागत आहे तरी मी एवढं काही टेन्शन घेत नाही. आणि हा पोरगा हा एवढी स्वतःची केअर करत आहे. आणि मला बोलला होता की मी बीचवर चालू शकतो, मला ट्रेकिंग जमते, मी एकदम ओके आहे ट्रॅव्हल करायला XYZ वगैरे. बट इथे आल्यावर हा टायटा फिश निघाला. आणि ते बॅगचं काय घेऊन देणार बाई, तू बॉय आहे, तू तुझं बघ माझं बघतो. माझ्याकडे माझी बॅग हा टायटा फिश निघाला. आणि टवलो मी किती लांब आहे अजून. अजून किती लांब आहे विचारलं, काही सांगायचं का? हा, मी फक्त विचारलं की किती लांब आहे. थकलोय म्हणून नाही सांगितलं. तूने पूछा ना. मेरा कुछ नहीं है, मैंने बस पूछा. कुछ भी नहीं मेरे को बोली मत. ओके, आधा किलोमीटर है और. चलो गाइस, मतलब हम आधे से भी कम आए. ओके, फाइनली पहुंच गए. ये है बटरफ्लाई बीच. हम यहाँ पे आ गए हैं. छोटा पीछे बट अच्छा है. सबकुछ व्यू पॉइंट. पहिले नाही का आतमध्ये जाऊ देत होते.